ढाबा स्टाईल काजू मसाला घरच्या घरी बनवायचा आहे, तर मग ही रेसिपी तुमच्यासाठीच. हा काजू मसाला आपण अगदी जेमतेम साहित्यात तयार करणार आहोत. याचं टेक्स्चर तर तुम्ही पाहू शकाल, एकदम ढाब्यासारखंच आलेलं आहे. म्हणजे चोथा एकीकडे पाणी एकीकडे असं नाही आहे. चवीलाही हा अप्रतिम लागतो. बरं, तुम्हालाही असाच काजू मसाला घरी बनवायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. तर काजू मसाला बनवण्यासाठी आपल्याला अर्धा कप काजू अर्धा तास अगोदर गरम पाण्यात भिजवत ठेवायचे आहे. या कपाने मी काजू मोजून घेतलेले आहे. अंदाजे हे 100 ग्रॅम असतील. आता इथे मी अख्खे काजू वापरले, तर इथे तुम्ही तुकडा काजू देखील वापरू शकता, कारण तुकडा काजू थोडेसे स्वस्त भेटतात आणि असेही आपल्याला या काजूची पेस्टच बनवायची आहे. त्यामुळे अख्खे घेतले काय आणि तुकडा घेतले काय काहीही फरक पडत नाही. आता एक लहान आकाराचा अर्धा कांदा मी कापून घेतला आहे. एक हिरवी मिरची कट करून घेतली, 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घ्यायचे आहे. आता कढईमध्ये आपल्याला एक छोटा चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला परत अर्धा कप काजू घालायचे आहे आणि काजू छान गोल्डन कलरचे होईस्तोवर परतवून घ्यायचे आहे. आता इथे तुम्ही तुकडा काजू देखील वापरू शकता. बरं, आणि जास्त लोकांसाठी भाजी बनवत असाल तर तुकडा काजूच वापरा, कारण तुकडा काजू जराशे स्वस्त पडतात. आता काजूला छान गोल्डन कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकाल, लगेच वरती दिसते. आता हे काजू मी प्लेटमध्ये काढून घेते. आता याच कढईत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. तो अर्धा चिरलेला कांदा आपल्याला यात घालायचा आहे. त्याचबरोबर लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची देखील घालायची आहे. कांदा आता आपल्याला जास्त लाल होईपर्यंत परतवून वगैरे घ्यायचा नाही आहे, हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण जे टोमॅटो घेतलेले होते ते बारीक कट करून आपल्याला यात घालायचे आहे. टोमॅटो देखील कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता टोमॅटो एकदम गाळा शिजेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे. यावरती आता मी झाकण ठेवते आणि हे थोडेसे शिजवून घेते आहे. 2-3 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेतल्याच्या नंतर टोमॅटो असे व्यवस्थित शिजतात. आता हा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे. हा थंड करून याची पेस्ट करून घ्यायची आहे. त्या अगोदर कढईत आपल्याला 4 ते 5 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की काही खडे मसाले घालायचे आहे. एक तेजपत्ता घातला मी, एक छोटासा दालचिनीचा तुकडा, एक हिरवी इलायची, एक साधी इलायची, 2 लवंग आणि 2 काळे मिरे घालायचे आहे. खडे मसाले तुम्हाला घालायचे नसेल तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता. आता खडे मसाले थोडेसे तेलात तळले गेले की आपल्याला 1 चमचा लसूणची पेस्ट यात घालायची आहे. लसूण पेस्ट आता आपल्याला छान सोनेरी कलरची होईस्तोवर तेलात परतवून घ्यायची आहे, जास्त जाळायची नाही आहे. आणि लसूण पेस्टला हलकासा सोनेरी कलर आला की आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून यात घालायचा आहे आणि आता कांदा देखील छान सोनेरी कलरचा होईस्तोवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आपला कांदा परततोय तोवर आपण मसाल्याची पेस्ट बनवून घेऊयात. तर भिजवलेले काजू आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे आणि आपण जो मसाला भाजून घेतलेला आहे कांदा टोमॅटो ते देखील मिक्सरच्या भांड्यात घालून याची आता एकदम बारीकवाली प्युरी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे इकडे कांदाही आपला व्यवस्थित परतलेला आहे, छान सोनेरी कलर आला याला. तर आता आपल्याला यात काही सुके मसाले घालायचे आहे. तर मी अगदी थोडीशी हळद घालते यात, अगदी 1/4 चमचा. तिखटवालं लाल तिखट घालायचं आहे 1 चमचा भरून. त्यानंतर धने पावडर घालायचं आहे अर्धा चमचा. काश्मीरी लाल मिरची पावडर घालते मी 1.5 चमचा. हे सुके मसाले देखील आपल्याला कांद्यासोबत तेलात 1 मिनिटभर परतवून घ्यायचे आहे. सुके मसाले तेलात परतले की लगेच आपण जी प्युरी करून घेतलेली आहे काजू, कांदा, टोमॅटोची, ती आपल्याला यात घालायची आहे आणि ही प्युरी देखील आपल्याला मसाल्यासोबत आता व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. प्युरी जर खाली लागत असेल तर यात थोडंसं पाणी घालायचं आहे. 1-2 मिनिट परतवून घेतल्याच्या नंतर ही अशी थोडीशी खाली लागायला सुरुवात झाली तर यात आता आपल्याला थोडंसं पातळ मिश्रण घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला लागलेली सर्व प्युरी थोडंसं पाणी घालून मी मिक्स करून घेतली आणि ती कढईत घातलेली आहे. आता कढईतले सर्व मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा मसाला आता आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे लो टू मिडियम फ्लेमवरती. कारण जेवढा हा मसाला आपला छान परतेल ना तेवढा आपला काजू मसाला खायला छान लागेल. कढईवरती झाकण ठेवून चांगला 5-6 मिनिट हा मसाला मी परतवून घेतला आहे. अधूनमधून याला हलवायचं देखील आहे आणि मसाल्याने आपल्या किती छान तेल सोडले तुम्ही पाहू शकाल. यातलं सगळं तेल असं रिलीज झालेलं आहे. अशाच प्रकारे मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे. थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण मसाला असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला यात 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे. तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा चिकन किंवा मटन मसाला देखील यात घालू शकता.
मसाल्याने तेल सोडल्यानंतर याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकाल। आता किचन किंग मसाला घातल्याच्या नंतर हे मिश्रण आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी यावरती पुन्हा झाकण ठेवते आहे। 1 मिनिटभर हा मसाला परतवून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला पाणी घालायचं आहे। थोडंसं कोमट पाणी घालते मी यात। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला पाणी घालायचं आहे। ग्रेव्ही तुम्हाला कितपत घट्ट पातळ ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। काजू करी थोडीशी पातळ असते आणि काजू मसाला थोडासा घट्ट असतो, त्यामुळे तुम्हाला काजू करी बनवायची की काजू मसाला त्यानुसार यात पाणी घालायचं आहे। मी काजू मसाला बनवते त्यामुळे मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे यात। पाणी घालून मिक्स करून घेतल्याच्या नंतर लगेच आपल्याला यात परतवून घेतलेले काजू घालायचे आहे। काजू तुम्ही तुकडे करून घालू शकता किंवा असेही घालू शकता अख्खेच्या अख्खे। त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी कुस्करून घालायची आहे। आता या सगळ्या जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मीठ घालायचं आहे यात चवीनुसार। टोमॅटोत देखील मीठ घातलेलं असतं त्यामुळे मीठ जरा जपून घालायचं आहे। मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता आपल्याला झाकण ठेवून हे 3-4 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आपला काजू मसाला रेडी आहे। खूप छान वास येतोय। आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा काजू मसाला आपल्याला सर्व करायचा आहे। टेक्स्चर किती सुरेख आलंय तुम्ही पाहू शकाल। रंगही किती परफेक्ट आलाय आणि चव तर याची एवढी जबरदस्त आहे ना। खरंच तुम्ही एकदा हा घरी बनवून खाल्ला मला खात्री आहे त्यानंतर नेहमी तुम्ही घरीच बनवाल, हॉटेलमध्ये कधी जाणारच नाही। प्लेटमध्ये काजू मसाला काढून घेतल्याच्या नंतर गार्निशिंगसाठी यावरती मी थोडेसे अख्खे काजू लावून घेते आणि आता थोडीशी कोथिंबीर पसरवून घेते। अशा प्रकारे आल्याने आता एकदम परफेक्ट हॉटेलसारखा लुक आणि नुसतं लुकच नाही बरं, चवीलाही तेवढाच भारी आहे। आणि काजू मसाल्याची भाजी आपली अजिबात फुटलेली नाही आहे बरं, म्हणजे पाणी एकीकडे चोथा एकीकडे असं अजिबात झालेलं नाही आहे। सगळं टेक्स्चर एकदम परफेक्ट आलेलं आहे, तुम्ही पाहू शकाल। आता हा काजू मसाला तुम्ही तंदूरसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, नानसोबत खाऊ शकता किंवा साध्या भाताबरोबर जरी खाल्ला ना तरी देखील अप्रतिम लागतो। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन। बाय बाय।